सो लास्ट लेक्चरला आपण ॲडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस पाहिले होते इनडायरेक्ट टॅक्सेसचे. आता आपण पाहणार आहोत सोर्सेस अँड ऑथॉरिटी ऑफ टॅक्सेस इन इंडिया. इंडियामध्ये जे टॅक्स लागू केले जातात, की त्याला सोर्स कोणते असतात आणि त्याला ऑथॉरिटी कोण आहे. सो त्याच्यातला फर्स्ट पॉइंट आहे, टॅक्सेस इन इंडिया आर लेव्हिड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट. सम मायनर टॅक्सेस आर अल्सो लेव्हिड बाय द लोकल ऑथॉरिटी सच एज म्युनिसिपालिटी. म्हणजे इंडियामध्ये जे टॅक्सेस आपण बोलले जातात इनडायरेक्ट टॅक्सेस, हे इनडायरेक्ट टॅक्सेस किंवा डायरेक्ट टॅक्सेस कोण लागू करतं? तर एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट, काही टॅक्सेस आहेत ते की जे की स्टेट गव्हर्नमेंट लागू करतं आणि काही असे लोकल टॅक्सेस सुद्धा आहेत, की जे म्युनिसिपालिटी, लोकल म्युनिसिपालिटी सुद्धा लागू करते. त्याच्यानंतर द अथॉरिटी टू लेव्ही अ टॅक्स इज डिराइव्हड फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, which allocates the power to levy various taxes between the central and the state. काय म्हटलंय? तर टॅक्स गोळा करण्याची किंवा तुमच्याकडून टॅक्स जमा करण्याची गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट यांना परमिशन कुणी दिलेली आहे? तर ती कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्येच त्याची अ, तशी तरतूद केलेली आहे, की तुमच्याकडून हा टॅक्स वसूल करण्यात यावा. टॅक्स बिटवीन द सेंट्रल अँड स्टेट. And important restriction on this power is Article 265 of the Constitution which state that त्याच्यानंतर काय आहे, की याच्यातला महत्त्वाचा भाग काय आहे, यातले महत्त्वाचं रिस्ट्रिक्शन काय आहे, तर आर्टिकल 265. मग आर्टिकल 265 मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये, नो टॅक्स शाल बी लेव्हिड ऑर कलेक्टेड एक्सेप्ट बाय द अथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे लॉची परमिशन किंवा लॉची परमिशन असल्याशिवाय तुम्ही कोणताही टॅक्स कोणावरतीही लादू शकत नाही किंवा कोणाकडूनही जमा करू शकत नाही. त्यासाठी प्रॉपर कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रॉपर लॉ असला पाहिजे आणि त्या लॉच्या आधारावरतीच तुम्ही टॅक्स गोळा करू शकता. त्याच्यामुळे तुमच्याकडून जर असंच कुणीतरी काहीतरी टॅक्स मागायला आला, तर तो लीगल ठरत नाही टॅक्स. आलं लक्षात? देअरफॉर ईच टॅक्स लेव्हिड बाय कलेक्टेड हॅज टू बी बॅक्ड बाय द accompanying law passed either by the parliament or the state legislation. मग त्याच्यामुळे कोणताही जर टॅक्स तुम्ही गोळा करता तर तो लॉच्या अंडर आला पाहिजे आणि तो लॉ पास कुठे केला जातो तर तो एक तर पार्लमेंटमध्ये पास केला जातो किंवा स्टेट लेजिस्लेचर म्हणजे आपण त्याला विधानसभेत म्हणतो. सो विधानसभा सभेमध्ये तो पास केला पाहिजे. देन कॉन्स्टिट्यूशन इज द फाउंडेशन अँड सोर्स ऑफ पॉवर्स. Constitution is the foundation and source of power to legislate all laws in India. Parliament as well as state legislature gets the power to legislate various law from the constitutions ओनली. सो म्हणजे इथे काय आहे, की कोणतेही लॉ जर पार्लमेंटला किंवा म्हणजे संसदेला किंवा विधानसभेमध्ये जर पास करून घ्यायच्या असतील, तर त्याची आधी नोट कुठे केली पाहिजे, तर ती कॉन्स्टिट्यूशनमध्ये केली पाहिजे. सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये जर तो चेंजेस झाला, तो जर लॉ तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आला, तर त्याच्यानंतरच तो तुम्ही पास करू शकताय. तो जो टॅक्स आहे तो पास करू शकता किंवा तो लीगली ऑथराइज्ड ठरतो. देन आर्टिकल 246 आर्टिकल 246 मध्ये काय म्हटलंय? ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन contains the legislative powers including taxation on the union government and the state government is contain the following three list covering the various subject. म्हणजे ज्या वेळेला युनियन गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट एखादा लॉ पास करतात, तेव्हा त्यांना या 3 गोष्टीमधून पास व्हावं लागतं किंवा ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. मग यातली पहिली कोणती आहे? तर लिस्ट 1. मग पहिली लिस्ट, लिस्ट 1 मध्ये काय म्हटलंय त्यांनी? लिस्ट 1 मध्ये काय म्हटलंय तर सेंट्रल लिस्ट. सेंट्रल लिस्टमध्ये मग काय येतं? इट कंटेन्स द एरिया इन रिस्पेक्ट ऑफ व्हिच ओन्ली पार्लमेंट. म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त पार्लमेंट मधले विषयच कव्हर होतात. म्हणजे संसदे रिलेटेड जे काही टॅक्स असतील, थोडक्यात आपण म्हणूया सेंट्रल रिलेटेड किंवा सेंट्रल रिलेटेड जे काही टॅक्स असतील तेवढेच फक्त या लिस्टमध्ये कव्हर होतात. म्हणजे सेंट्रल टॅक्स जे असतात ते सगळे इथे पार्लमेंटमध्ये केले जातात. देन स्टेट लिस्ट. इट कंटेन्स द एरिया इन रिस्पेक्ट ऑफ which ओन्ली द स्टेट legislature कॅन बी मेक लॉज. म्हणजे जे स्टेट रिलेटेड लॉज आहेत थोडक्यात आपण म्हणतो, ते सगळे लॉ कुठे पास केले जातात तर विधानसभेमध्ये. देन थर्ड येतं कॉन्करंट लिस्ट. कॉन्करंट लिस्टमध्ये काय, की इथे असे लॉ की जे स्टेट आणि सेंट्रल दोन्ही कंबाईनली पास केले जातात. पण याच्यामध्ये
आता इथे वाचून घ्या. इट कंटेन्स द एरियाज इन रिस्पेक्ट ऑफ विच both the parliament and the state legislature can make laws concurrently. It is important to note that this list does not specify any law relating to taxation. पण या लिस्ट मध्ये हे लक्षात ठेवा, या लिस्ट मध्ये कोणताही टॅक्स कव्हर होत नाही. टॅक्सेशन रिलेटेड कोणताही लॉ या लिस्ट मध्ये येत नाही. इन अदर वर्ड, म्हणजे इथे थोडक्यात असं की स्टेट आणि सेंट्रल दोघांनी मिळून वसूल करायचा असा टॅक्स कोणताही नाहीये. स्टेटचा वेगळा आणि सेंट्रलचा वेगळा आहे. इन अदर वर्ड्स, देर इज नो हेड ऑफ टॅक्सेशन अंडर द कॉन्करंट लिस्ट अँड हेन्स युनियन अँड द स्टेट हॅव नो कॉन्करंट पॉवर ऑफ टॅक्सेशन. सो युनियन अँड द स्टेट, स्टेट आणि सेंट्रल यांच्या दोघांच्या युनियनला कोणत्याही टॅक्सेशनच्या पॉवर्स नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, टॅक्सेशन आणि हे वेगवेगळे असल्यामुळे, सेंट्रल वेगळं असल्यामुळे आणि स्टेट वेगळा असल्यामुळे याचा टॅक्सचा कोणीही हेड नाहीये. आलं लक्षात? देन इंट्रोडक्शन टू जीएसटी. आता जीएसटी कधी स्टार्ट झाली? इन इंट्रोडक्शन टू गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऑन द 1 जुलै 2017. ही जी डेट आहे ही लक्षात ठेवा. जर तुमची एक्झाम ऑनलाईन झाली तर हे ऑब्जेक्टिव्हला येऊ शकते. The introduction of goods and services tax on the 1st of July 2017. कधी सुरू झाला तर 1st July 2017 ला जीएसटी लॉन्च झाला. Was a very significant step in the field of indirect tax reform in India. So indirect tax जी काही हे होतं, क्रांती होती ती की त्याच्यातला खूप खूप मोठा रिसर्च होता हा, किंवा हा खूप मोठा बदल होता त्याच्यातला. बाय अमालगमेटिंग अ लार्ज नंबर ऑफ सेंट्रल अँड स्टेट टॅक्सेस इंटू अ सिंगल टॅक्स. याच्यामध्ये काय केलं की वेगवेगळे टॅक्सेस जे होते, सेंट्रल आणि स्टेट टॅक्सेस, ते सगळे बंद करून सगळ्यांच्या बदलीत सिंगल टॅक्स बसवला. द एम इज टू मिटिगेट concurring or double taxation in a major way and pave the way of common national market. काय म्हटलं गेलंय की त्याचं एम काय होतं की डबल टॅक्सेस वाचावेत, जे लोक डबल डबल टॅक्सेस भरतात ते कुठेतरी कमी व्हावेत, आणि मेजर वे अँड पेव द वे फॉर अ कॉमन नॅशनल मार्केट. आणि कॉमन नॅशनल मार्केटमध्ये एक वेगळी क्रांती यावी किंवा वेगळा काहीतरी बदल व्हावा फ्रॉम द कंझ्युमर पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि कंझ्युमरच्या दृष्टीने याच्यात काय फायदा झाला याचा? द बिगेस्ट ऍडव्हान्टेजेस शुड बी इन टर्म ऑफ रिडक्शन इन द ओव्हरऑल टॅक्स बर्डन ऑन गुड्स. सो टॅक्स गुड्स वरती जे काही वेगवेगळे टॅक्स बर्डन्स होते ते कमी झाले. इंट्रोडक्शन ऑफ जीएसटी विल ऑल्सो मेक इंडियन प्रोडक्ट्स कॉम्पिटिव्ह इन द डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल मार्केट. आणि जीएसटीचा अजून एक काही फायदा झाला असेल तर तो म्हणजे इंडियन जे प्रोडक्ट होते त्याला कॉम्पिटिटिव्ह आणि डोमेस्टिक मार्केटमध्ये काय मिळाली? व्हॅल्यू मिळाली, किंवा त्यांना पुढे जाण्यासाठी चान्स मिळाला. लास्ट बट नॉट द लिस्ट, दिस टॅक्स बिकॉज ऑफ ट्रान्सपरंट अँड सेल्फ पॉलिसीज कॅरेक्टर वुड बी इझियर टू ऍडमिनिस्टर. सो ह्या टॅक्सचं काय म्हटलं गेलंय? बिकॉज इट्स ट्रान्सपरंट. हा टॅक्स जो आहे ट्रान्सपरंट आहे आणि त्याच्यात स्वतःच्या वेगळ्या पॉलिसीज आहेत, त्याच्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटरला हे खूप इझिली हँडल करता येतं. देन genesis of GST. The idea of moving toward the GST was first mooted by the then Union Finance Minister in the budget for 2006-7. For the idea moving towards the GST. So GST related जी काय आयडिया होती ती युनियन फायनान्स मिनिस्टरनी कधी बजेटमध्ये मांडली? तर 2006-7. Initially, it was proposed that GST would be introduced from 1st April 2010. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलेलं की 1 एप्रिल 2010 पासून तो लागू करता येईल. The empowered committee of state finance minister, which had formulated the design of state VAT, was requested to come up with roadmap and structure for the GST. त्याच्यानंतर काय आहे की empowered committee of state finance minister which had formulated the design of state VAT. सो वॅट जो होता, वॅटचा फुल फॉर्म कोणाला माहिती आहे वैभवी? नाझनीन, वॅटचा फुल फॉर्म सांगू शकता मला? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. सो जो व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होता तो काय केला गेला?
empowered a committee finance minister which had formulated the design of state VAT was requested to come up. So त्यांनी रिक्वेस्ट केली की हा जो वॅट होता तो जीएसटी मध्ये कन्वर्ट व्हावा. जॉईंट वर्किंग ग्रुप्स ऑफ ऑफिशियल having representative of the state as well as central were set up the examine various aspects of GST and draw up report specifically on examine various aspects of the GST and draw up report specifically on exemption and thresholds, taxation of services and taxation of interstate supplies based on discussion within and between it and the central government. The EC Empowered Commission released its first discussion paper FDP on GST in November 2009. This spelled out the features of the proposed GST and had formed the basis of discussion between the central and the state. आता यांनी काय केलं, तर मग त्याच्यानंतर ज्यावेळेला ही कन्सेप्ट मार्केटमध्ये आली किंवा की जी लागू करायचं किंवा वॅटच्या ऐवजी जी रन करायचा. पण ती रन करण्यासाठी त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता होती. म्हणून मग काय केलं, की 2 कमिट्या फाउंड आउट केल्या गेल्या किंवा 2 कमिट्या बनवल्या गेल्या. एक सेंट्रलची आणि एक स्टेटची आणि त्या कमिटी थ्रू रिपोर्ट मागवण्यात आला. की प्रत्येक ठिकाणी स्टेटचा काय रिस्पॉन्स आहे याच्यावरती आणि स्टेटचं काय आणि मग तो जो काही रिपोर्ट बनवला गेला, त्यालाच काय म्हटलं तर फर्स्ट डिस्कशन पेपर्स आणि ते रिलीज कधी केले गेले तर नोव्हेंबर 2009 ला आणि त्याच्यानंतर मग जी खरी सुरू म्हणजे जी-एस-टीच्या डिझाईनची सुरुवात झाली. पण जी प्रॉपर लॉन्च कधी झाला? 1 जुलै 2017. देन नीड फॉर जी मग जी गरज काय आहे? There are various taxes that have to be paid at every stage uh, and are differently collected by the state and central government. And rates differ from one state to another. GST will unify the whole nation and taxes will be divided among central and state government, which will make it easier. आकाश काय चालू आहे? Which will make it easier to provide services and goods across country as no more additional state taxes will be imposed. काय म्हटलंय? There are various taxes that have to be paid at every stage are differently collected by state and central government. असे खूप सारे टॅक्स आहेत की तुमच्या वेगवेगळ्या स्टेजला ते कलेक्ट केले जातात. पण ते कोण कलेक्ट करतं? तर स्टेट आणि सेंट्रल वेगवेगळ्या कलेक्टेड डिफरंटली. सो वेगवेगळ्या पद्धतीने ते कलेक्ट केले जातात. अँड रेट्स डिफर फ्रॉम वन स्टेट टू अनदर आणि रेटमध्ये सुद्धा फरक पडतो. एका स्टेट आणि दुसऱ्या स्टेटच्या रेट्समध्ये जी-एस-टीच्या रेट्समध्ये सुद्धा डिफरन्स पडतो. जी विल युनिफाय द होल नेशन अँड टॅक्सेस विल बी डिवायडेड अमंग सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. जी पूर्ण देशामध्ये चालू आहे आणि ती 2 ठिकाणी डिव्हाईड केली जाते सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट. व्हिच विल मेक इट ईझियर टू प्रोव्हाईड सर्व्हिसेस अँड गुड्स अक्रॉस कंट्री. त्याचा फायदा काय होतो तर देशांतर्गत सर्व्हिसेस आहेत, गुड्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाईड करण्यासाठी त्याची हेल्प होते. ॲज नो मोर ॲडिशनल स्टेट टॅक्सेस विल बी इम्पोज आणि जी एकच टॅक्स असल्यामुळे कोणताही स्टेट त्याच्यावरती वेगळा टॅक्स कोणता लावू शकत नाही. देन व्हाय इन इंडिया देअर इज नीड फॉर जी इंडियामध्ये जी गरज काय होती? तर imposing several taxes on goods and services can lead to high cost and inefficient tax structure which can be subject to avoidance of taxes. काय म्हटलं? Imposing several taxes of goods and services can lead a high cost and इनइफिशियंट टॅक्स स्ट्रक्चर विच कॅन बी सब्जेक्ट टू अवॉइडन्स ऑफ टॅक्सेस. आता याच्यामध्ये काय म्हटलं, की तुम्हाला माहिती आहे, की पूर्वीचे जे आपले प्रोडक्ट्स होते, त्या प्रॉडक्ट वरती सर्व्हिस टॅक्स, त्याच्यानंतर व्हॅट, पुन्हा आणखी काय-काय बरेच टॅक्स लागू व्हायचे आणि हे वेगवेगळे टॅक्स लागू झाल्यामुळे काय व्हायचं, की त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टची प्राइस जी आहे, कॉस्ट जी आहे, ती खूप जास्त व्हायची आणि दुसरी गोष्ट आणि याला रिझन काय होतं तर इनिफिशियंट टॅक्स स्ट्रक्चर. टॅक्सचं एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर ठरलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे हे टॅक्स बरेचसे लोक हे टॅक्स अव्हॉइड सुद्धा करायचे. द नीड फॉर जी-एस-टी इज इंडियन टॅक्सेशन सिस्टम विल ॲड व्हॅल्यू ॲट ईच स्टेज. पण
जीएसटीची गरज का पडली? कारण प्रत्येक स्टेजला जीएसटीची अँड विल सेट अप द रेट्स बोथ ॲट स्टेट अँड सेंट्रल लेव्हल आणि सेंट्रल अँड स्टेटचा एखादा पर्टिक्युलर रेट हा फिक्स असावा एखाद्या स्टेजला. त्यामुळे जीएसटीची गरज पडली. इंट्रोड्युसिंग जीएसटी विल इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ टॅक्सेशन. टॅक्सेशन मधली एफिशियन्सी होती जी ती वाढली जीएसटी आल्यामुळे. इम्प्रूव्ह द इकॉनॉमिक ग्रोथ अँड इट विल ब्रिंग होल नेशन टू वन नॅशनल मार्केट. आणि इकॉनॉमिकल ग्रोथ झाली आणि त्याचा आणखी एक फायदा काय झाला, इट विल ब्रिंग होल नेशन. त्याने पूर्ण नेशन म्हणजे पूर्ण देश जो आहे, तो एका नॅशनल मार्केट खाली आला. फॉलोइंग आर सम ऑफ द पॉइंट्स दॅट कॅन इझिली एक्सप्लेन द नीड फॉर जीएसटी. हे काही पॉइंट्स दिलेले आहेत, की ते आपल्याला सांगतात, की जीएसटीची आपल्याला गरज का पडली. त्याच्यातला फर्स्ट आहे, टॅक्स स्ट्रक्चर विल बी सिंपल. At present, there are huge number of taxes that we that the consumers have to pay. With GST, it will be single tax payment, which is much easier to understand and pay. For business accounting complexities will reduce and will result in less paperwork, which will save both time and money. आता याच्यामध्ये काय झालं, की खूप सारे तुमचे टॅक्सेस एकाच हेडिंग अंडर आले, की ज्याला म्हटलं जातं जीएसटी. विथ जीएसटी इट विल बी सिंगल टॅक्स पेमेंट. जीएसटी मुळे काय झालं, की तुम्हाला एकदाच टॅक्स पेमेंट काय ते भरायचं आहे. व्हिच इज मच ईझियर टू अंडरस्टँड अँड पे. हे समजण्यासाठी पण सोपं आहे आणि पेड करण्यासाठी सुद्धा सोपं आहे. फॉर बिझनेस अकाउंटिंग कॉम्प्लेक्सिटी विल रिड्यूस अँड विल रिझल्ट इन लेस पेपरवर्क. सो कॉम्प्लेक्सिटी जी होती तुमच्या बिझनेस अकाउंटिंग मधली ती कमी झाली आणि तुमचं पेपरवर्क सुद्धा कमी झालं. त्याचा फायदा काय झाला? तर व्हिच विल सेव्ह बोथ टाईम अँड मनी, की त्याच्यामुळे जीएसटीमुळे तुमचा टाईम आणि मनी दोन्ही वाचले. Then second one, tax revenue will increase. Simple structure will bring more taxpayers under the purview of taxation and return it will be increase revenue of government. आता याच्यामुळे काय झालं मगाशी आपण एक सेंटेन्स पाहिलं बघा, की वेगवेगळे टॅक्सेस असल्यामुळे टॅक्सेस अवॉइडेशनचं इथे बघा, अवॉइडन्स ऑफ टॅक्सेस जे होतं ते जास्त होतं. पण जीएसटी एकच टॅक्स आल्यामुळे अवॉइडन्स कमी झाला. अवॉइडन्स कमी झाल्यामुळे काय झालं, की गव्हर्नमेंटचा जो रिव्हेन्यू होता तो जास्त कलेक्ट झाला टॅक्सच्या रूपामध्ये. सो हा एक त्याचा गव्हर्नमेंटला फायदा झाला मीन्स पब्लिकला फायदा झाला. कारण गव्हर्नमेंट जो काही टॅक्स कलेक्ट करते ते आपल्या पब्लिकच्या वेलफेअरसाठी म्हणजे वेगवेगळ्या सोशल वेलफेअर्समध्ये यूज करते. त्याच्यामुळे त्याचा फायदा इनडायरेक्टली पब्लिकला झाला. देन कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग. GST will eliminate all other indirect taxes and this will effectively reduce the tax amount paid by consumer. सो इथे कॉम्पिटिटिव्ह प्राइसिंग काय झालं, की जीएसटी मुळे हे खूप सारे जे टॅक्सेस होते ते कमी झाले आणि एकच टॅक्स आला आणि एकच टॅक्स आल्यामुळे काय झालं, इनडायरेक्टली जी काही टॅक्स पेड करायची जी अमाउंट होती कंझ्युमरची ती कमी झाली आणि त्याच्यामुळे प्रोडक्टच्या प्राइसिंग वरती सुद्धा इफेक्ट झाला. प्राइस सुद्धा कमी झालं. देन बूस्ट टू एक्सपोर्ट. In Indian market will be competitive in pricing. Then more and more foreign players will try to enter the market, which will result in more number of exporters and benefits to Indian market. काय झालं की products वरचा टॅक्स कमी झाला. काय म्हटलं मी की इथे टॅक्स कमी झाला, वेगवेगळे टॅक्सेस कमी झाले, एकच टॅक्स आला, की ज्याच्यामुळे इंडियामध्ये जे इंडियामधले जे प्रॉडक्ट होते त्याला कॉम्पिटिटिव्ह एक स्ट्रक्चर तयार झालं आणि याचा फायदा काय झाला, की बाहेरच्या ज्या कंपन्या होत्या, फॉरेन कंपनी ज्या होत्या, त्या ह्या इंडियन मार्केटमधल्या कॉम्पिटिशनमुळे इंडियामध्ये एंटर करण्यासाठी प्रयत्न करू लागल्या आणि इंडियामध्ये त्या अशा लोकांनी बाहेर फॉरेन कंपनीने इंडियामध्ये एक्सपोर्ट करायला सुरुवात केली आणि त्याचा फायदा इंडियन मार्केटला झाला. देन लास्ट वन, टॅक्स cascading effect. GST will take over cascading effect of various taxes that are charged on sale, production, purchase. Product reaches to customers at very high rate the compared to manufacturing. So with GST there will be only one tax and it will be reduced burden of tax. इथे काय व्हायचं, की जसं म्हटलं की डबल टॅक्सेस. म्हणजे एक टॅक्स जो होता म्हणजे असे बरेचसे टॅक्सेस होते डिफरंट. ते सगळे टॅक्सेस मग प्रोडक्शन असेल, सेल्स असेल, पर्चेस असेल. सो प्रत्येकाचे वेगवेगळे टॅक्सेस असायचे आणि सगळे टॅक्सेस कस्टमर पासून ते अगदी मॅन्युफॅक्चर पर्यंत सगळ्यांना पेड करायला लागायचे.
मग जीएसटी हा एकच टॅक्स आल्यामुळे काय झालं, की हे जे टॅक्स बर्डन होतं सगळ्यांवरचं ते रिड्यूस झालं. सो त्याच्यामुळे ह्या 5 गोष्टी होत्या, की याच्यामुळे जीएसटीची नीड भारतात जास्त होती. देन पॉवर टू टॅक्स जीएसटी. आता जीएसटीची पॉवर काय आहे? द असाइनमेंट ऑफ कन्करंट ज्युरिडिक्शन्स to the central and state for the levy of GST required unique institution mechanisms to ensure that decision about the structure, design and the operation of GST are taken jointly by the two. For it to be effective, such as mechanism also needed to have constitution force. The goods. हॅलो हॅलो. हा वैभव बोल. हा सर, मध्ये डिस्टर्ब केलं, सॉरी. सर हे ॲप्स वगैरे पाठ ठेवायला लागतील ना? काय ते हे ॲप्स आहे तिथे? ऍक्ट ना होय. होय, आणि थेरीच आहे का? थेअरी नाहीये म्हणजे जवळ-जवळ मी म्हणजे याच्यातला 70% पार्ट थेअरी आहे आणि 30% प्रॉब्लेम आहेत. म्हणजे फक्त? जस्ट तुम्हाला सुरुवातीला नाही, नाही ह्याच्यामध्ये फर्स्ट फक्त चॅप्टरला. कारण याच्यामध्ये तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्स आणि हे दुसरं काय जीएसटी एक्सप्लेन केलेलं आहे, की इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय, जीएसटी काय आहे, जीएसटीची थोडीशी हिस्ट्री दिलेली आहे तुम्हाला. इकडे हां. बघा तुम्हाला आणि दाखवतो. इंटरेस्टचे आर्टिकल्स वगैरे दिलेले आहेत. कोणकोणते आर्टिकल्स आहेत इन्सर्ट केले आहेत. हे बघा इथपर्यंत झाल्याच्या नंतर तुम्हाला इथून पुढे तुम्हाला जस्ट हे दिलेले आहेत बघा एक्झाम्पल्स मध्ये फॉर्मॅट दिलेले आहेत. जीएसटी वगैरे फाइंड आउट कसं करायचं. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला इथे हा हे बघ. फक्त शेवटचे 2 पेज जे आहेत तिथे प्रॉब्लेम आहेत. 20 पेज हां, मधल्या 80 आणि 19 पेजेस वरती प्रॉब्लेम्स आहेत. आणि बाकी सगळे हां. तुमच्या आधीची सगळी थिअरी आहे फर्स्ट चॅप्टरला. हां का? आणि हां. सेकंड युनिटला पण असंच आहे की सेकंड आहेत युनिटला का? सुद्धा थिअरी आहे सुरुवातीला थोडी, पण त्याच्यामध्ये हां, प्रॉब्लेम्स जास्त आहेत सेकंड सेकंड चॅप्टरला. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काल हां. म्हटलं ना, की तुम्हाला त्याच्यामध्ये टॅक्सेबल कोणते आहेत आणि नॉन टॅक्सेबल कोणते आहेत. ते तुम्हाला हां, तिथे ते लिस्ट सायन्सला दिलेली आहे. सांगितलं होतं. हां, लिस्ट दिलेली आहे. सो ती लिस्ट तुम्हाला मी ते हां, पाठवायचं राहिलं. मी आज पाठवतो तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये ती पीडीएफ करून. हां, चालेल. म्हणजे तुम्ही असं वारंवार ते जर नजरेखालून घातलं तर तुमच्या लक्षात राहील ते. ठीक आहे. बाकी हे ॲक्ट्स वगैरे आर्टिकल्स वगैरे इम्पोर्टंट आहे ना? हो, हो, हो. हां, ठीक आहे. सर आपली एक्झाम कधी होणार आहे मिस्टर? सेमिस्टर कदाचित मे मध्ये होऊ शकते तुमची. हा. पण ह्या फेब्रुवारी लास्ट वीकला किंवा मार्चच्या स्टार्टिंगला युनिट टेस्ट होईल तुमची. मार्च बघा, मार्च फेब्रुवारी एंडिंग नको, मार्च घेऊ. आता ते आमच्या हातात नाहीये ते माहिती आहे तुम्हाला. पण ते नाही सर, होईल. काम माहिती आहे, दुसरं काही नाही. उगीच ते पेशंट वाढतायत, मग परत आपल्याला एक लोकांना अपोज करतील एक कॉलेजवाले. 1 मिनिट हां, आकाश. Then the goods and services tax is comprehensive tax levy on manufacturers, sales and consumption of goods and services at a national level. आता हा टॅक्स कोणत्या ठिकाणी लावला जातो? तो मॅन्युफॅक्चर, सेल्स अँड कन्झम्पशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस या ठिकाणी हा जो आहे नॅशनल हा जो टॅक्स आहे तो अप्लाय केला जातो. द 101st Constitution Amendment Act 2016. सो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2016 मध्ये म्हणजे 101 101 वा जो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट झाला त्याच्या वॉज पास बाय द पार्लमेंट हॅव पेविंग द वे फॉर गव्हर्नमेंट टू रिकन्स्ट्रक्ट द प्रेझेंटली डिस्ट्रीब्युटेड indirect tax law. It was passed by the parliament paving the way for government to reconstruct the presently distributed indirect tax law. सो जो तुमचा इनडायरेक्ट टॅक्सचा लॉ होता म्हणजे जसं मी म्हटलं सर्व्हिस टॅक्स असेल किंवा जीएसटी असेल, सॉरी वॅट असेल. सो असे जे टॅक्स आहेत त्या टॅक्स मध्ये चेंजेस करण्यासाठी किंवा याला रिडिझाईन करण्यासाठी जो ऍक्ट आहे तो कुठे पास करून घेतला गेला तर
101 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. सो कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये 101 जो अमेंडमेंट झाली म्हणजे बदल झाला. 101 अमेंडमेंट म्हणजे 101 वा बदल. सो त्याच्यामध्ये हा पास करून घेण्यात आला. युनिफाईड द टॅक्स स्ट्रक्चर गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट. मग या टॅक्सला काय नाव गेलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट इन एप्रिल 2017. द प्रेसिडेंट गिव्ह द assent टू द फोर्थ बिल रिलीज इन जीएसटी. सो चौथं बिल जे रिलीज केलं गेलं जीएसटी त्याच्यामध्ये हा मग पास झाला. देन सेंट्रल जीएसटी ऍक्ट. मग कोणकोणते टॅक्स त्याच्या अंडर आले ते बघा. आता हे तुम्हाला सगळे टॅक्स पुढे यूज करायचे आहेत. सेंट्रल जीएसटी ऍक्ट 2017, द युनियन टेरिटरी जीएसटी ऍक्ट 2017, द इंटिग्रेटेड जीएसटी ऍक्ट 2017 and the GST compensation to state act 2017. Since GST involves a huge financial interest of the central and state government, GST ने काय केलंय की जो काही म्हणजे ह्यूज फिनान्शियल इंटरेस्ट जो आहे तो इन्व्हॉल्व करून घेतलाय सेंट्रल आणि स्टेट दोन्ही गव्हर्नमेंटचा. अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ रिव्हेन्यू बिटवीन देम. आणि जो काही रिव्हेन्यू जमा झाला म्हणजे टॅक्स थ्रू तो त्यांनी काय केलाय सेंट्रल आणि स्टेट नुसार त्याचं त्यांना त्यांना डिवाइड करून दिलाय. सच अ हिस्टॉरिकल टॅक्स रिफॉर्म नीडेड सुटेबल चेंज टू द कॉन्स्टिट्यूशन. आणि ह्याने काय केलं की हिस्टॉरिकल टॅक्स रिफॉर्म नीडेड सुटेबल चेंजेस टू इन्स्टिट्यूशन. सो जो काही म्हणजे हिस्ट्रीनुसार पहिला जो आपला स्टेट किंवा स्टेटचे किंवा सेंट्रलचे टॅक्स चालू होते मग सर्व्हिस टॅक्स असेल वॅट असेल. तो हे जे हिस्टॉरिकल टॅक्सेस होते ते त्याची रिफॉर्म करण्याची त्याला गरज होती. आणि मग जीएसटी थ्रू काय केलं की याच्यात नीडेड सुटेबल चेंजेस. सो तुम्हाला जे गरजेचे होते ते सगळे सुटेबल चेंजेस याच्यात करण्यात आले. The 101st Constitution Amendment, along with for the 4 GST bill, gave effect to the necessary amendment to the Constitution. मग 101व्या Constitution Amendment मध्ये 4 बिल पास झाले. 4 टॅक्सचे ते हे दिसतात तुम्हाला. सेंट्रल जीएसटी ऍक्ट हे 4 बिल त्याच्यामध्ये पास झाले. ओके. त्याच्यानंतर द इम्पॉर्टंट चेंजेस मेड इन कॉन्स्टिट्यूशन न्यू आर्टिकल अमेंडेड आर्टिकल व्ह्यू दिस लॉ आर. आता त्याच्यामध्ये काही आणखी काही चेंजेस केले गेले अमेंडमेंट मध्ये. त्या अमेंडमेंट मधले चेंजेस तुम्हाला इथे दिलेले आहेत. आर्टिकल 246A, आर्टिकल 269A, आर्टिकल 279A, changes in the 7th schedule union list and state list and other important amendment in existing articles. आता हे एक्झॅक्ट जे काही चेंजेस आहेत किंवा हे जे अमेंडमेंट आहेत दिलेले हे काय आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. समजलं? हां. हो सर. कोणाला काही आता हे नाहीये डाउट्स काय असणार कारण हे सगळे अमेंडमेंट आहेत. वाटत नाही मला कोणाला काही डाउट्स असतील पण एक लक्षात घ्या जरासा म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर हा तुमचा एक्झामचा पार्ट थोडासा बाजूला ठेवा आणि फ्युचरच्या दृष्टीने मी म्हणेन ही जर लँग्वेज तुमच्या लक्षात येत नसेल या टेक्स्ट बुकची तर नेट वरून थोडंसं सर्च करून जीएसटी विषयी थोडंसं माहिती करून घ्या. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही फायनान्स मध्ये करताय टीवाय. सो फायनान्स वाल्यांना जीएसटी खूप महत्वाचं आहे. जीएसटी हे कसं अप्लाय करायचं म्हणजे जीएसटी प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे याच्यापेक्षा जीएसटी हे काय आहे आणि जीएसटी मध्ये नेमके काय काय चेंजेस केले, जीएसटी मध्ये इन्क्लुडेड काय काय आहे, जीएसटी मधून एक्सक्लूड काय काय केलेलं आहे, जीएसटी चे रेट कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. सो हे तुम्ही थोडंसं नेटवरून जर एक्स्ट्रा नॉलेजसाठी तुमच्या जर माहिती करून घेतलं तर ते तुमच्या भविष्यात फायद्याचं आहे करिअरच्या दृष्टीने. आलं लक्षात? सर जीएसटीचे रूल्स वगैरे दर महिन्याला बदलतात. हा म्हणून सांगतोय मग तुम्ही त्याच्याशी अपडेट राहा. तुम्ही फायनान्सचे मी आता स्टुडंट आहात काढ तुम्ही अपडेट राहा. मी आता आता तू नंबर कसं काढला ना सर हा जीएसटीचा त्यात आता गेली सगळी माहिती कसं मग आहे तेच काय ते. म्हणतोय. दर महिन्याला त्यांचा जीआर येतो नवीन नवीन. बरोबर आहे आणि तेजस तुझं कसं होतं तू बिझनेस मध्ये असल्यामुळे तुला त्याच्या कदाचित अपडेट तू राहत असेल तुला मिळत असेल मग बाकीच्यांचं तसं नाहीये कारण बाकीचे फक्त स्टडी पुरतं त्याला एक्झाम पुरतं हो. स्टडी करतायत त्याच्यामुळे त्यांना त्या जीएसटी मधल्या जे बारक्या बारीक गोष्टी आहेत ह्या काही माहिती नाहीत. त्याच्यामुळे ज्या तुमच्या फिनान्स रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्याशी तुम्ही अपडेट राहिलंच पाहिजे. रेट कुठे चेंज झाले कधी चेंज झाले. आणि सर मी काय म्हणतोय युटीला ऑफलाईन घेतली तर कंपल्शनच आहे का सगळ्यांनी येणं? अ, काय आता त्याचं काय आयडिया नाहीये कारण तसं अजून काय प्रॉपर जीआर आम्हाला मिळालेलं नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काहीच सांगू शकत नाही तुम्हाला. चालेल, चालेल.
नाही तसं तर घरी विचारतात ना, हो, युटी आहे हो, हो. सांगितलं तसं सांगायला. चालेल. ठीक आहे. ठीक आहे. थांबूयात मग आपण. हां.